कितने पैसे हुए? 36 रुपये 50 पैसे झाले. ये लो. ताईसाहेब तुम्ही एकट्या? म्हणजे दीपक साहेब तुम्हाला घ्यायला नाही आले? अरे मी आधी आत तर येऊ की नको? घे बॅग घे. सिस्टर, 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 अरे कमाल आहे. स्वतःचा सामान घेऊन निघालात आणि स्वतःच्या मुलाला. काय मुलगा? कोणाचा मुलगा? आमच्या ताईसाहेबांचा. नाहीतर काय माझा? कमाल आहे. आता मला काय माहिती तुम्ही टॅक्सीत काय काय सामान घेऊन बसतात. याला हात घेऊन अरे बाबा. एक मिनिट. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी जेव्हा तुमच्या टॅक्सीत बसले तेव्हा हा मुलगा म्हणजे तुमचा मुलगा अगोदरच त्या सीटवर झोपलेला होता. पहिल्यात माझा मुलगा. सिस्टर माझी शादी पण झालेली नाही आहे तर मुलगा कुठून होणार? पॉइंट आहे की नाहीये? अहो पण आमच्या ताईसाहेबांचं पण लगीन झालेलं नाहीये. तो क्या हुआ? तो आज बघू. आजा. हे बघा तुमचा काहीतरी घोटाळा होतोय. कदाचित आधीचा कोणीतरी पॅसेंजर हा मुलगा तुमच्या टॅक्सीत विसरून गेला असेल. ये देखो तुम पुलिस स्टेशन जाके रिपोर्ट करो जाओ. स्वतःच्या मुलाला माझ्या गळ्यात बांधून मलाच पोलीस स्टेशनला जायला सांगताय? मला काय येडा लागलाय का या वयात? अरे झोप रे बाबा. आता वाजत अय्या टॅक्सीवाल्याचं पोरगं. अच्छा म्हणजे त्याला नको झालेलं पोरगं तो माझ्या गळ्यात मारायला बघतोय म्हणून तो पोलीस स्टेशनला गेला नाही. तू गोड पोरग आहे रे. ते सुद्धा त्या धटिंगाणाचं. चल याला आत घेऊन चल. अहो काय करता ताईसाहेब? अहो कुठलं बेवारशी पोर त्याला तुम्ही? पण या पोराचा काय दोष त्याच्यात? त्याला एवढ्या थंडीत पाय ठेवायचं काय? चल उचल उचल. चल र बाबा. ये रे इकडे. त्याला ना त्या बेडवर ठेव. अहो पण ठेव रे. ठेव ना. किती गोड पोरगे नाही असं वाटतं बघतच राहावं. हे घर कुणाचं आहे? माझ्या बाबांचं ना. माझे बाबा कुठे आहेत? कोण बाबा? बाबा म्हणजे माझे बाबा. हा म्हणजे ते टॅक्सी चालवतात तेच ना? नाही हो, ते गीत चालवतात. ए तुझं नाव काय रे? बंटी. तुमचं नाव काय हो? तुझं नाव बंटी माझं नाव आंटी. म्हणजे माझं नाव बंटी आणि तुम्ही माझ्या आंटी. करेक्ट. काय रे तुझी आई कुठे आहे? माझी आई गावाला. हो पण तिला बोलता येत नाही हो. अरे अरे. आंटी मी ते सफरचंद खाऊ? मला खूप भूक लागली आहे. खा ना जा. ताईसाहेब तुम्ही या पोराला उगाच घरात घेतला. का रे? अहो कुणाचं पोर आहे कुणाच ठाऊक. नसते आफत यायची आपल्यावर या पोरामुळं. काही होत नाही रे. उद्या सकाळी आपण पोलिसांना फोन करू. ते येतील आणि त्याला घेऊन जातील. अहो कशाला सकाळपर्यंत वाट पाहायची? पोलीस स्टेशन 24 तास उघडं असतं. तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन करा. नको रे झोपू दे त्याला आपल्या इथेच. या पोलीस स्टेशन मध्ये त्याला थंडगार फरशीवर झोपून ठेवतील. चुकीचा समज आहे तुमचा. अहो पोलीस स्टेशन मध्ये बिछाने असतात की. मी झोपलोय ना 1760 याला. म्हणजे हवालदार असतं ना हो. मला वाटलं काय तू पण. म्हणून म्हणतो आत्ताच्या आत्ता फोन करा. येता येता सकाळ होईल त्यांना. असं म्हणतोस? ऐका माझं. ठीक आहे. लागला. हॅलो पोलीस स्टेशन. हा मी माधवी जगदाळे बोलते अंधेरीहून. खून बिन नाही झालाय. एक टॅक्सीवाला त्याचा पोरगा आमच्याच दारात ठेवून तसाच निघून गेलाय. हा पोरगा आता आमच्याच घरात आहे. वय 5-6 वर्षाचा असेल. टॅक्सीचा नंबर नाही लिहून घेतला मी. टॅक्सीचा नंबर नाही माहिती तर पत्ता कसा माहिती? हो आमचा पत्ता काय? सॉरी लिहून घ्या. हा सुकृत बंगला गार्डन रोड अंधेरी वेस्ट. हा लवकर या. हे बेस झालं. ज्याचं पोर त्याला लवकर मिळालं बरं.
अरे पण इतका गोड पोरगा पोलिसांच्या ताब्यात म्हणजे टू मच आहे. हा मला काय वाटतं माहिती, पोलीस येण्या अगोदरच तो टॅक्सीवाला येईल आणि त्याला घेऊन जाईल. अरे इतक्या लवकर पोलीस आले वाटतं. टॅक्सीवाला आलाय बघ जा. बंटी साहेब आपण. येस. काय जगन्नाथराव, काय गरमागरम कॉफी वगैरे देणार का नाही? कॉफी नाही, गरम गरम पाणी होते तुझ्या डोक्यावर. माधवी तू कधी आलीस? काय डोकं आहे का मडकं आहे रे तुझं? का? तू मला लिहून कळवलं होतंस ना स्टेशनवर न्यायला येतो म्हणून. हो. मग पण तू गुरुवारी येणार होतीस ना? आज गुरुवारच आहे बंधुराज. सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली आधी सॉरी. मला सांग, इतक्या रात्री तू कुठून येतोस? ते तुला नाही कळायचं. पण मला हे सांग, डॅडी कधी येणार आहेत? बाबा बाबा, तुम्ही मला पुन्हा विसरलात. मी तुमचा बंटी नाही का? बंटी? कोण म्हणते यार? काय चाललं? काय म्हणतोय? तुला बाबा म्हणतोय. अरे ते मी पण ऐकलं, पण का म्हणतोय? मला काय माहिती? पण मला माहितीये ना, हेच माझे बाबा. जगन्नाथ तुला आत घेऊन जा. चल. कोण आहे मुलगा? इथं कशाला आला? हे एक टॅक्सीवाला त्याला आपल्या दारात ठेवून गेला. पण काय रे, तू काय एवढा घाबरलायस? एवढ्या थंडीत सुद्धा किती घाम फुटला का तुला? छे मी कशाला घाबरू? पण इतक्या रात्री तू त्याला घरात कशाला घेतलास? अरे एवढ्या थंडीत त्या लहान मुलं बाहेर कुडकुडत ठेवायचं का? म्हणून आत घेतलं. अरे जगन्नाथ, जरा बघ कोण आलं ते. मला वाटतं पोलीस आले असतील. पोलीस? हा, मीच फोन केला त्यांना. नमस्ते. फोन कोणी केला? अरे कोणी केलं तर सांग. म्याव म्याव करता. अहो फोन मीच केला होता. तुम्हीच मिस माधवी काय? हो. वा वा, छान छान. हा, कोण? तुम्ही मुलगा कुठे आहे? हा मुलगा ना. हा? आंटी, हे बघ ना, मला बाबा पोलिसांच्या ताब्यात देत आहेत. गावलं रे, गावलं गावलं. हा साहेबानू, ह्योच तो बागेत भेटलेलो. काय मिस्टर? हॅलो. बंटी बेटा, अरे अरे मी तुझी गंमत केली. अरे मी कशाला तुला पोलिसांच्या ताब्यात देऊ? अरे असं काय करतोयस? मगाशी तूच तर म्हणाला होतास ना, ह्याला एकदा पोलिसांच्या ताब्यात दिलं की आपण सुटलो म्हणून. अहो ते त्या मुलाला माझ्या ताब्यात कसे देतील? अहो तो का अनाथ बेवारशी आहे का? अहो तो त्यांचा. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथं कसे काय? काय कल्पना नाही बुवा. काय झालं, या बाईनी मला फोन केला आणि सांगितलं की कुठल्या तरी टॅक्सीवाल्यांनी या पोराला दारात आणून सोडलाय. तो या आणि घेऊन जा असं त्या म्हणाला, म्हणून आम्ही इथे आलो. राईट? आय सी. काय ग, कुठे आहे तो मुलगा? अरे हाच तो मुलगा. काहीतरीच काय, तू नीट आठवून बघ, तो दुसराच कोणतरी असेल. कमाल करतोस. बंटी, तुला तुझे बाबा आमच्या दारात सोडून गेले की नाही टॅक्सी नाही? नाहीच मुळी. हा? बाबा मला बागेत सोडून गेले. छे, माझा तर डोसके फिरायची येळ इलिया. लई गोलमाल फॅमिली आहे. चुप रे, चुप. हा, मग बाळा तू इथे कसा आलास असं विचारेल. मला आंटी घेऊन आली. तेव्हा नारायणा महापुरुषा, वाचव रे बाबा या लपड्यातून. चुप रे. हे इन्स्पेक्टर साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. हा त्या टॅक्सीवाल्याचाच मुलगा आहे. अहो, काय काय बोलताय? कसं शक्य आहे हो? इन्स्पेक्टर साहेब, एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब, अहो, हा मुलगा त्या टॅक्सीवाल्याचा आहे असं तिनं सांगितलं ना तुम्हाला? हो, आता काय, घरातल्या सगळ्याच गोष्टी काय बाहेर सांगायच्या नसतात. साहजिक आहे. आमची मधू आहे ना, हो. ओ क्रॅक आहे. बापरे, मधनं जेव्हा तिला वेड्याचं झटके येतात ना, तेव्हा ती काय वाटेल ते बरळते. काय सांगताय काय? लक्ष देऊ नका तुम्ही तिच्याकडे. नाही, मी लक्ष देतच नाही. तुम्ही सर काळजी करू नका हो. हा. मी समजवतो तिला. अहो इन्स्पेक्टर साहेब, काय छान गोष्टी अहो, चालल्या एवढ्या आहेत. डोकं इथे- फिरल्यासारखं काय वागायचं ते? माझं? अहो, एवढा छान गोजीरवाणा मुलगा आहे तुमचा. अहो, यांनी काय बिघडवलंय? 12 वर्ष प्रयत्न करून सुद्धा मुलगा झाला नाही अजून. आणि माका 9 पोरं असत, त्यातली 2-4 दत्तक घ्यावा म्हणून सगळे ताव पटणार नाही. अहो, हा, आम्ही निघतो. हो इन्स्पेक्टर साहेब, मी खरंच सांगते, तो मुलगा माझा नाही. माधवीबाई, टेक इट इझी. अहो घरात भांडणं जरूर होतात, हा? पण त्याचा राग असा मुलांच्यावर काढायचा असतो का? नो 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 नो. गुड नाईट. हा? गुड नाईट. हा हा, दॅट्स इट, दॅट्स इट. गुड नाईट. चल रे. होय साहेब. हा, गुड नाईट. काय बायका असतात देखील. लक्ष्मीकांत बेर्डे? तसा दिसतोय बघ, तसा दिसतोय. होय, लक्ष्मीकांत दिसतो. तोच दिसतोय. एक्सक्यूज मी, युअर ऑटोग्राफ. नॉट लक्ष्मीकांत बेर्डे?
मैं कमिंग मॅडम. यास कमेन. हॅलो. लक्ष्मीकांत बेर्डे. अहो मी लक्ष्मीकांत बेर्डे नाही हो. मी तो हा. अरे मी माझं स्वतःचं नाव विसरलो. हा मी अजय पवार. अजय पवार. तुम्ही उभ्या का? बसा ना. तुम्ही बसा ना. माझं नाव दे, तुम्ही बसा. तेच म्हणते मी. तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे नाही, तुम्ही त्यांचे जुळे भाऊ असणार. म्हणजे काय आहे, लहानपणी एखाद्या वादळात नाही किंवा जत्रेत तुमच्या त्यांची चुकामुक झाली असेल, मग कुठेतरी पवार नावाच्या माणसानं उचलून तुम्हाला घरी नेलं असणार. एक लक्ष्मीकांत बेर्डे पिक्चर मध्ये काम करून लक्षाधीश झाला आणि दुसरा कॉम्प्युटर हॉरोस्कोप पाहणाऱ्या बाईला विचारायला आलाय, बोल मेरे किस्मत में लिखा क्या है. हे काय, मी तुम्हाला बाई वाटते? छे आई वाटता. काय म्हणजे तुम्ही इतक्या सुंदर दिसता जसा काय कल्याणच्या सुभेदाराची सुनच. तुमच्याकडे बघून मला असं म्हणावंसं वाटतं, अशीच आमुची आई असती, आम्ही असे काय सुंदर झालो असतो. मी तुझ्यासाठी काय करू शकते? तुम्ही माझ्यासाठी काही करू नका. हा कॉम्प्युटर आहे ना, त्यावर जरा माझी प्लीज कुंडली बघा. बसा ना, माझे पाय दुखायला लागले. हे बघा, कॉम्प्युटर कुंडलीचे 200 रुपये, 1 वर्षाच्या तारीखवार भविष्याचे 150 आणि 6 महिन्याचे 200 रुपये. पण आतापासून पुढच्या 6 तासाचं भविष्य सांगायला किती पैसे? फुकट. मग त्याचं काय आहे, इतक्या कमी वेळासाठी कोणी भविष्याचा विचारच हो, ते केला? आहेच. लोक बहुत दूर की सोचते. दूर तर त्या कॉम्प्युटरचा टाईप रायटर होईल. ते दुर्बीण नको मला. ते आता 11:30 वाजता एका इंटरव्ह्यूला जायचंय. तर त्या नोकरीचं काय होईल ते जरा कॉम्प्युटरला विचारा ना प्लीज. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघते. चालेल. पण काय आहे, तशी की नाही मी कोळी करकरीत आहे. काय नुकतीच लागलेली. पण नोकरी सोडणार आहे इथली. अहो इतका कमी पगार देतात इथे मला. हो ते दिसतच आहे तुमच्या काटकसरीवरनं. इश्श. ते माझ्या भविष्याचं काय? हो, बाटली काय? या डायरीत तुमचं नाव, तुमची जन्मवेळ, तुमची जन्मतारीख, लग्न झालंय का, नसेल तर तुमचं वय. ही लहानपणापासून सगळी माहिती घेऊन फिरतोय. अय्या, तुमचं लग्न नाही झालेलं? नाही. बसा. अरे भविष्याचं बघा. माझ्या आईला फॅस काढत आहे, बघताय ना. अय्या, हे काय? बापरे, 6 तासांनी मी मरणार की काय? छे हो, 6 तासात तुम्हाला मूल होणार आहे. हा, तरी सकाळपासून माझ्या पोटात दुखत होत. हो. काय अहो तुम्हाला कसं कळलं? अहो भलतच काय, हे कसं शक्य आहे? अहो, तुम्हीच बघा ना. हे कसं शक्य आहे? अहो अजून माझं लग्न नाही झालं. अहो, लग्नाचा आणि मुलाचा काय संबंध? मेनके तू लहान असेल पण या विश्वामित्राला आहे ना. अहो माझ्या नोकरीचं काय झालं? त्याचं काय, काय आहे? आमची नेहमीची प्रोग्रामर आहे की हा. नाही, ती प्रेग्नन्सी लीव्ह वर आहे. मी की नाही ट्रेनी आहे. ट्रेनी आहे. काय ट्रेन बाई आता तुम्ही? अहो त्या बाईला हे करायला 9 महिने लागले आणि हिला 9 मिनिटात. कॉम्प्युटर कोण आहे? अय्या. लाजले ते घ्यायला पळा. अहो